रजनी घर साफ करून सगळं सामान लावून दमली होती. तिला बेडवर पडल्या पडल्या झोप लागली. नवीन घर, नवीन जागा. तिला वाटलं आज काही झोप येणार नाही, पण गाढ झोपली ती. अचानक मध्यरात्री तिला नळ सोडल्याचा आवाज आला. बराच वेळ पाण्याचा आवाज येत होता. तिने बाजूला बघितलं. आकाश तर झोपला होता. मग बाथरूममध्ये कोण? या विचारानेच तिला कापरं भरलं. अहो अहो उठा लवकर, तिने आकाशला हलवलं. काय रजनी, का उठवतेस मला? सकाळ झाली का? त्याने झोपेतच विचारलं. अहो बाथरूममधला नळ चालू आहे. मग जा आणि बंद कर रजनी. मी नळ आठवणीने बंद केला होता, मग कसा चालू होईल आपोआप? मला भीती वाटते. मग आकाशच उठला आणि बाथरूममध्ये गेला, पण तिथे तर नळ बंदच होता. रजनी, काही नळ वगैरे चालू नव्हता, तुला भास झाला असेल. मग रजनी पुन्हा झोपी गेली. आकाश बदली होऊन या गावी आला होता. 3 रूमचं घर रेंटने घेतलं होतं. गाव तसं लहानच होतं. तालुका होता तो. दिवसभर आकाश कामावर जात असे. तो वन अधिकारी होता. रजनी दिवसभर एकटी असायची. आजूबाजूला शेजारी होते, पण अजून रजनीशी कोणाशी ओळख झाली नव्हती. कालच ते राहायला आले होते. आज रात्रीही काही आवाज येतो का याचा रजनीने कानोसा घेतला, पण तसं काही झालं नाही. मग रजनी निवांत झाली. थोड्या दिवसांनी पुन्हा मध्यरात्री बाळाच्या रडण्याचा आवाज रजनीला ऐकू आला. रजनी जागी झाली. ती लक्ष देऊन तो आवाज ऐकू लागली. बाळ रडत होतं आणि मग अचानक एका बाईचा आवाज आला. बाळा रडू नको, भूक लागली का माझ्या राजाला? तरी ते बाळ रडतच होतं. मग ती बाई अंगाई म्हणू लागली. रजनीला आता स्पष्ट ऐकू येत होतं. तिने घाबरून आकाशला उठवलं. रजनी, तुला भास होत असेल, झोप गप्प. नाही हो, खरंच आवाज येतो आहे. आता ती बाई खात नव्हती आणि बाळ पण शांत झालं होतं. आकाश उठला आणि म्हणाला, कुठे आवाज येतोय सांग. अहो आतापर्यंत येत होता आवाज, रजनी म्हणाली. त्यावर आकाश म्हणाला, हो का? मग मला का नाही आला? तुला एकटीला फक्त आवाज ऐकू येत आहेत रजनी. झोप, मला कामावर जायचं असतं. मग रजनी भीत भीतच झोपी गेली. सकाळी आकाश रजनीला म्हणाला, तू ते TV वर नको त्या सिरियल्स बघत बसू नकोस, त्यामुळे तुला भास होतात. मग दिवसभर रजनी कामात मन रमवत राहिली. दुपारी एक बाई तिच्याकडे आली. ताई, नवीन आलात का गावात? ती बाई म्हणाली. त्यावर रजनी म्हणाली, हो, बदली झाली आमचीकडे, म्हणून तुम्हाला कामाला बाई लावायची असेल तर मी करते काम. त्या समोरच्या बंगल्यात येते मी, ती बाई म्हणाली. त्यावर रजनी म्हणाली, नाही हो, आम्ही दोघंच असतो. घरी काम असं काही नसतं. मीच करते सगळी कामं आणि वेळ पण जातो माझा त्यात. त्यावर ती बाई म्हणाली, बरं ताई, काय काम असेल तर मला आवाज द्या, मी तुमच्या इथूनच जाते. आणि ती बाई निघून गेली. आज अमावस्या होती. ती बाई रजनीकडे आली. ताई, आहेत का घरात? तिने रजनीला आवाज दिला. रजनी बाहेर आली. ताई, आज अमावस्या आहे, हे घ्या लिंबू मिरची, घराला बांधा, नजर लागत नाही. नको ग, माझ्या मिस्टरांना नाही पटत असलं काही. अहो ताई, बाप्यांना काय समजत नाही. तुझं नाव काय ग? रजनीने विचारलं. माझं नाव शालू. रजनीने विचारलं. लग्न झालंय का तुझं? त्यावर ती म्हणाली, हो, नवरा मजूर आहे आणि मी घरकाम करते. रजनी शालूला विचारते, शालू, या घरात अगोदर कोण राहत होतं का? त्यावर शालू सांगायला लागली, हो, नवरा बायको आणि लहान लेकरू होतं बघा. वर्षभर राहिली असतील, मग अचानक एक दिवस ती बाई आणि त्या बाळाचं मयत झालं. हे ऐकून रजनी घाबरून गेली. शालू, किती दिवस झाले ग हे घर बंद होतं? शालू म्हणाली, 6 महिने झाले असतील बंद होतं घर. मग तुम्ही आलात राहायला, म्हणून मी बघायला आली की नवीन कोण बिराड आलंय. एवढं बोलून शालू निघून गेली. पण रजनीच्या डोक्यातून ती बाई आणि ते बाळ काही केल्या जात नव्हतं. आज रात्रीही रजनी आवाजाने जागी झाली. किचनमध्ये कोणीतरी आहे असं तिला वाटत होतं. आता परत आकाशला उठवलं तर तो चिडणार, म्हणून तीच उठून किचनकडे जाऊ लागली. भीत भीत ती जाऊ लागली. तिने किचनच्या बाहेरूनच आत बघितलं. एक बाई ओट्याजवळ पाठमोरी उभी होती.
रजनी खूप घाबरली. तशीच ती माघारी आली आणि तिने आकाशला उठवलं. काय ग, का घाबरली आहेस इतकी? अहो, ते किचनमध्ये एक बाई आहे. आकाश म्हणाला. वेड लागला आहे का तुला रजनी? चल बघू. असं म्हणत तो तिला किचनकडे घेऊन आला, तर तिथे कोणीच नव्हतं. रजनी म्हणाली, अहो मी आता थोड्या वेळाआधी बघितलं, एक बाई होती. रजनी, तुला भास होत आहे, इथे कोणीच नाही. दुसऱ्या दिवशी रजनी शालूची वाट बघत होती. तिला विचारायचं होतं की या घरात राहणारी बाई कशी मेली. शालू आज रजनीला दिसलीच नाही. आता रोज रात्री रजनीला कसले कसले आवाज ऐकू येत राहिले. तिला आता तिथे राहणं नकोसं झालं होतं. ती आकाशला बोलली पण की आपण दुसरीकडे घर बघू, पण तुझा केवळ भास आहे असं तो म्हणायचा. रजनी शालू कधी येते याची वाट बघत होती. लांबून तिला शालू येताना दिसली, तसे रजनीने तिला आवाज दिला. शालू थांब. शालू म्हणाली, बोला ताई, काय काम आहे? रजनी म्हणाली, मला सांग, या घरात राहणारी बाई कशी मेली? ताई, हे मी तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगणार होते, पण तुमचा विश्वास बसला नसता म्हणून मी काही बोलली नाही. रजनी म्हणाली, सांग आता. ताई, त्या बाईचा नवरा तिला लई त्रास देत होता, मारायचा पण तिला. तिचं बाळ 1 वर्षाचं होतं. त्या माणसानं बाहेर एक बाई ठेवली होती असं लोक म्हणत होती, म्हणून तो बायकोला घरातून निघून जा म्हणत होता. बायकोला त्याचं हे प्रताप माहिती होतं म्हणून ती घर सोडून जात नव्हती. मग हा तिला बेदम मारायचा. एक दिवस सकाळी ती बाई आणि तिचं बाळ उठलेच नाहीत. झोपेतच ते दोघं मेले होते. पण गाववाले बोलत होते की त्यानेच त्या बाळाला आणि त्याच्या आईला ठार मारलं असेल. त्या बाईचा आत्मा या घरात फिरत असतो असं म्हणतात. तुम्हाला काय बाई आवाज रातच्या टायमाला ऐकू येतात का? रजनी म्हणाली, हो शालू, मला आवाज येतो. ती बाई पण मला अमावस्येला दिसली होती. ताई, सांभाळून राहा, नाहीतर घर बदला. हे घर शापित आहे. असं बोलून शालू निघून गेली. आता रजनी पुरती घाबरली होती. संध्याकाळी तिने आकाशला हे सगळं सांगितलं. रजनी, कोण कुठली बाई तुला काहीही सांगते आणि तू विश्वास ठेवलास? असं आत्मा वगैरे काही नसतं, नको लक्ष देऊस. नाही हो, मला आवाज पण ऐकू येतात ना, आपण हे घर बदलू. त्यावर आकाश म्हणाला, अजून महिना पण नाही झाला इथे येऊन रजनी. रजनी म्हणाली, पण मला खूप भीती वाटते इथे. रजनी, नको काळजी करूस. आकाशने तिला समजावलं. रात्री पुन्हा रजनीला आवाज आला. ते बाळ हसत होतं, बोबडं बोलत होतं आणि ती बाई ही बाळासोबत बोलत होती. रजनी उठली आणि बघू लागली. किचनमधूनच आवाज येत होता. ती किचनकडे गेली आणि पाहते तर ती बाई बाळाला मांडीवर घेऊन खेळवत होती. ते पाहून रजनीला घाम फुटला. ती थांबली हे खरं आहे की खोटं बघण्यासाठी. ती बाई बाळासोबत मग्न होती. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? रजनीने विचारलं. तसं त्या बाईने मान वर करून बघितलं. रजनीने बघितलं त्या बाईचे डोळे लाल भडक दिसत होते. कपाळावर मोठं लाल कुंकू, केस सोडलेले आणि दात सुळ्यासारखे. ती बाई मोठ्याने हसत म्हणाली, मी कोण माहीत नाही का तुला? आणि अजून हसू लागली. रजनी इकडे कधीच बेशुद्ध होऊन पडली होती. सकाळी आकाशने तिला उठवलं. रजनी, इथे का अशी झोपली होतीस? तसं रजनी घाबरत उठली आणि रात्री काय घडलं ते त्याला सांगितलं. रजनी, तुला खूप ताप आला होता. अहो, आता मी या घरात 1 मिनिट पण नाही राहणार. आकाश म्हणाला, मी काल गावात चौकशी केली. खरंच या घरात बाई आणि तिचं बाळ मरण पावलं होतं. आपण आजच हे घर सोडून आपल्या गावी जाऊया. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि हो, जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.